नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करियर काउन्सिलिंग मध्ये। मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करियर मेंटॉर। नीट यूजी 2026 चा निकाल आता लागलेला आहे आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना आता ही चिंता आहे की नेमकं किती रँक वरती किंवा किती मार्क वरती मला आता एमबीबीएस मिळणार। यासाठी काय महत्त्वाचं आहे बघा, मागच्या वर्षी किती रँकला, आता आपल्या निकालासोबत काय झालेलं, आपल्या निकालामध्ये आपला ऑल इंडिया रँक आलेला आहे। त्यामुळे या ऑल इंडिया रँक वरती मागच्या वर्षी कुठल्या रँकला कुठला कोर्स मिळाला होता, कुठल्या रँकला कुठलं कॉलेज क्लोज झालं होतं, याबद्दलचे कट ऑफ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला या वर्षीचा एमबीबीएस करायचा असेल, बीडीएस करायचा असेल, बीएमएस करायचा असेल, त्यासाठी सेफ रँक काय आहे, जर आपल्याला यादीमध्ये लागायचं त्यासाठी सेफ रँक काय हे माहिती घेण्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे। महाराष्ट्रामध्ये मेडिकलमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस आपल्याला करायचं असेल, त्यासाठी किती रँक पर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं याची डिटेल माहिती मी व्हिडिओमध्ये देणार आहे। महाराष्ट्रातील सर्व मेडिकल एस्पायरंट्स या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचा आहे। जर आपण पहिल्यांदा या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मेडिकल ऍडमिशनची कुठली महत्त्वाची अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाहीये। तर चला, जसं की टायटल सांगते, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस कोर्ससाठी सेफ रँक काय असेल हे आपण मागच्या वर्षी जे काही कट ऑफ रँक होते ते आपण बघूया, जेणेकरून आपल्याला अंदाज येऊ शकतो। यामध्ये आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नमेंट कॉलेजेस एमबीबीएस मध्ये आपण बघू शकतो जवळपास 27,900 अंदाजे 48,000 रँक पर्यंत आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजेस क्लोज झाले होते। जर एखादे 2 कॉलेज वाढले तर हा रँक जवळपास 49,000 पर्यंत येऊ शकतो। बाकी कॅटेगरी वाईज व्हॅल्यू तुम्ही इथे चेक करू शकता, कॅटेगरी वाईज व्हॅल्यू दिलेल्या आहेत। प्रायव्हेट मध्ये लास्ट इयर एमबीबीएस 87,700 ला क्लोज झालं होतं, म्हणजे जवळपास 88,000 ला क्लोज झालं होतं। पण यावर्षी 2 नवीन कॉलेजेस आणि काही कॉलेजच्या सीट प्रायव्हेट मध्ये वाढणार, त्याचं कन्फर्मेशन ऑलमोस्ट झालेलं आहे। तर तो रँक आपण 88 वरनं 89,000 पर्यंत बघू। महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट मध्ये करायचं असेल तर 89,000 सेफ रँक आहे। त्यानंतर बाकीच्या व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता। ह्या व्हॅल्यू तुम्ही जर सीट वाढणार असेल तर ते 1 ते 2,000 पर्यंत ह्या सेफ अजून पुढे तुम्ही वाढवू शकता। जसं की 1,79,000 आहे, याला 1,80, 1,81 पर्यंत तुम्ही सेफ आहात, 3,83, 3,85 पर्यंत तुम्ही सेफ आहात, 1,4, 1,6 पर्यंत तुम्ही सेफ आहात। नक्कीच काही सीट वाढणार आहे, त्यामुळे ऑल इंडिया रँक पण वाढतो। कॅटेगरी वाईज जरी असेल तुम्हाला ऑल इंडिया रँकच बघायचा असतो। काही विद्यार्थी यामध्ये कन्फ्युज होऊ नका की तुम्ही एससी मध्ये नीटच्या निकालातला एससीचा रँक बघताय, तर तुम्हाला ऑल इंडिया रँकच बघायचा आहे आणि या प्रकारे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे। जर बीडीएस आपण बघत असू 1,15,000 रँक पर्यंत गव्हर्नमेंट बीडीएस तुम्हाला मिळू शकतं आणि 5,08,000 रँक पर्यंत, यामध्ये 1,00,000 आपण 20,000 पकडू आणि 5,10,000 आपण पकडू, इथे या रँक पर्यंत तुम्हाला प्रायव्हेट बीडीएस मिळू शकतं। बीएमएस आपल्याला करायचं असेल, बीएमएसच्या व्हॅल्यू लक्षात घ्यायच्यात। बीएमएस इथे बघूया आपण, बीएमएस जनरल मध्ये 1,74,000 म्हणजे 1,75,000 आसपास तुमचा रँक असेल तुम्हाला गव्हर्नमेंट बीएमएस मिळणार आहे आणि अदरवाईज तुम्हाला प्रायव्हेट मध्ये 5,34,000, त्याला आपण राऊंड ऑफ करून 5,35, या आज जर तुम्हाला रँक असतील तर तुम्हाला नक्की एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस मिळणार आहे। तुमचे रँक जर या पुढचे असतील, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, हा टेबल सगळ्यांनी स्टडी करायचा। मी थोडं साईडला सरकतो जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू नोट करता याव्या, पाहता याव्या। बघा, तुमचा जर रँक याच्यापेक्षा पुढचा येत असेल तर काय करायचे बघा, यावर्षी नीट ऑफलाईन झाली होती, 2दा नीट झाली, बऱ्याच विद्यार्थ्यांची मानसिक परिस्थिती योग्य नव्हती, री एक्झाम मुळे खूप जणांचे मार्क्स कमी झालेले आहेत। तेव्हा जर तुमचा रँक या झोन मध्ये येत नसेल, हा एक सेफ झोन आहे, याच्यामध्ये येत नसेल तर काय करायचंय, मला महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचंय की खूप चांगली संधी आहे जर तुम्हाला रिपीट करायचं असेल तर। का तर खूप विद्यार्थी रिपीट करायच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत। नक्कीच पुढच्या वर्षीची कॉम्पिटिशन कमी असणार आहे। जर तुमचं थोडक्यात राहून जात असेल तर तुम्ही अजिबात गिव्हअप करू नका। पुढच्या वर्षी एक्झाम ऑनलाईन होणार आहे म्हणून घाबरू नका। एक्झाम कशी का असेना, जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला खूप चांगलाच करू शकतो। जर रँक सेफ असेल तुम्ही निश्चिंत राहू शकता, तुमचं ऍडमिशन यावर्षी होऊन जाणार आहे। पण रँक जर सेफ नसेल, उगाच आशा ठेवून मला मिळेल मी अजून बघतो, याच्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवू नका। महाराष्ट्रातील लातूर मधील कुठलाही बेस्ट क्लास तुम्ही निवडू शकता, ऑनलाईन निवडा, ऑफलाईन निवडा। माझं सजेशन आहे की तुम्ही ऑफलाईन क्लास निवडा आणि त्या क्लासमध्ये तुम्ही जोपर्यंत तुमचा एसएमएल येत नाही, जोपर्यंत तुमचा ऍक्च्युअली अलॉटमेंट येत नाही, तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा सेफ रँक नाहीये ते विद्यार्थी अभ्यास करायला चालू करू शकतात आणि आपली रिपीटची तयारी करू शकतात। मे बी तुम्हाला 2 महिन्यामध्ये कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला आता खूप चांगले मार्क्स पडतात, तेव्हा तुम्ही या प्रक्रियेमध्ये राहण्यापेक्षा ऍडमिशन देखील घेऊ शकता। पण तुम्हाला जर सेफ रँक माहिती करून घ्यायचं आहे, ही सगळी माहिती मी तुमच्या पुढे दिलेली आहे। ही माहिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत पोहोचवणं हे सगळ्यांचं काम आहे जे व्हिडिओ बघताय, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत आपल्याला शेअर करायचा आहे। रँक सेफ असेल निवांत राहा, रँक सेफ नसेल, या झोन मध्ये तुमच्या ह्या सांगितलेल्या आकड्यांच्या आसपास तुमचा रँक नसेल तर तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला लवकरात लवकर ऑफलाईन पद्धत असेल, ऑनलाईन पद्धत असेल, रिपीट चालू करायचं आहे। रिपीट करणाऱ्यांसाठी खूप चांगली संधी आहे,
परत मी लातूरला असतो म्हणून मी लातूरचं नाव घ्यायला कधी म्हणजे लातूरचा रिकमेंडेशन द्यायला कधीच मागे पुढे बघत नाही. लातूरमध्ये कुठलाही चांगला क्लास तुम्ही निवडू शकता. त्यामध्ये महाविद्यालय आहेत, कॉलेज क्लासेस आहेत, कुठलाही चांगला क्लास निवडून तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तयारी जोपर्यंत तुमचा ऍडमिशन होत नाही तोपर्यंत चालू करू शकता. मे बी 2 महिन्यामध्ये तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स येऊ शकतो आणि तुम्ही पुढच्या वर्षी यापेक्षा चांगलं करू शकता. पुढच्या वर्षीची कॉम्पिटिशन या वर्षीपेक्षा कमी असणार आहे. खूप विद्यार्थी घाबरून कंटाळून पुढच्या परीक्षेला सामोरं जात नाहीत. पण तुम्ही जर ठरवलं की माझं आता थोडक्यात मिस झालंय आणि मला करायचं तर नक्की ह्या रँक या झोन मध्ये तुमचा रँक नसेल तर तुमचा पुढच्या वर्षी नक्की सिलेक्शन होऊ शकतं. सगळ्यांना विनंती आहे, सेफ रँक असेल निवांत राहा. अदरवाईज तुम्ही रिपीटची तयारी कशाही पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन पद्धतीने स्वतः घरून करत असाल तर चांगला ऑनलाईन प्लॅटफॉर्म निवडा. ऑफलाईन करायचं असेल चांगलं कॉलेज, चांगलं कोचिंग इन्स्टिट्यूट किंवा चांगलं कॉलेज निवडा जिथे तुम्हाला रिपीटची तयारी चांगली करून घेतली जाते आणि या पद्धतीने आपण वाटचाल करायची. ही झाली महाराष्ट्रामध्ये आता MBBS BDS BMS साठीच्या सेफ रँक बद्दलची माहिती. ह्याची अजून डिटेल कट ऑफ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती पाठवणार आहेत. तेव्हा ह्या सगळ्यांची जुळण्यासाठीचे नंबर्स महत्वाचे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सगळ्यांनी त्या नंबरवरती हाय करून तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलचे आणि युट्यूब चॅनलचे लिंक तुम्हाला मिळेल, तिथे तुम्ही सगळ्या अपडेट्स वेळोवेळी मिळू शकता. ही झाली MBBS BDS BMS साठी सेफ रँक काय आहे याबद्दलची माहिती. मेडिकल ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.